महाराष्ट्रात सर्वात मोठं नुकसान एकनाथ शिंदेंचं पुण्यात झाले। रवींद्र धंगेकरांच्या बायको मुलांच्या हट्टामुळेच महायुती तुटली। रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षाला वेठीस धरले। गणेश बिडकर यांनी रवींद्र धंगेकरांवर अशा शब्दात हल्लाबोल केलाय। याविषयी गणेश बिडकर यांच्याशी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। बघूयात। क्रमांक 24 मध्ये काय होणार याची चर्चा सगळीकडे होती आणि अखेर गणेश बिडकर हे विजयी झालेले आहेत। रवींद्र धंगेकर यांचा एक प्रकारे त्यांनी पराभव केलेला आहे। पूर्ण प्रचारामध्ये तुम्ही शांत होता, फक्त नागरिकांना भेटीगाठी असेल किंवा तुमच्या बाजूने तुम्ही जी काही कामे केली आहेत ते तुम्ही सांगत होता, पण याच प्रचारादरम्यान रवींद्र धंगेकर यांच्याकडून मात्र तुमच्यावर टीका करण्यात होती। सातत्याने काही व्हिडिओज त्यांनी तुमचे होते ते सुद्धा पोस्ट केलेले होते। या सगळ्यानंतर हा झालेला विजय याकडे कसं बघणार तुम्ही? माझ्या विरुद्ध एक वृत्ती होती आणि त्या वृत्तीवर मिळवलेला हा विजय। आपण बघितलं असेल की या सगळ्या प्रचारादरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप झालेच नाही, आरोपच झाले आणि तथ्यहीन आणि घाणेरड्या प्रकारचे आरोप एका पातळी सोडून या ठिकाणी ही निवडणूक लढवल्या गेली आणि त्याचं उत्तर माझ्या माता भगिनींनी त्यांना दिलेलं आहे की गणेश बिडकर काय आहे हे त्यांनी लोकांना सांगायची गरज नाही। माझे वडील आणि मी मिळून 50 वर्ष या सोमवार पेठेत रास्ता पेठेत राजकारण करतो, त्यामुळे त्याचं उत्तर माझ्या माता भगिनींनी दिले। परंतु हे जेवढे खोटे एआयचे व्हिडिओज ज्यांनी केले त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय, त्या गुन्ह्याचा तपास लोक करतायत आणि त्या सगळ्याच्या शेवटापर्यंत या ठिकाणी पोलीस जातील आणि याचा जो कोण सूत्रधार असेल, काळा असेल गोरा असेल, त्याला नक्की धरून त्याच्या मुसक्या आवळल्या जातील। तब्बल 9248 मतांनी प्रणव धंगेकर अर्थात रवींद्र धंगेकर यांचा पराभव गणेश बिडकर यांनी केलेला आहे। 2 जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत आणि भाजपला मोठं यश मिळवून दिलेलं आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।